शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने खोपोलीत वृक्षारोपण. स्व मासाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळ दादरचा उपक्रम. पृथ्वीभोवती हवेत गोळा होत असलेल्या कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंमुळे जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे अनेक भागात उष्णतेत वाढ होत असून यापासून बचावाकरिता वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याने फुलबाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार व पदाधिकारी यांनी खोपोलीत वृक्षारोपण केले. 3 जुलै रोजी शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था दादर यांची पावसाळी सहल खोपोली येथे आयोजित करण्यात आली होती. या सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने यावेळी खोपोली शिळफाटा येथील शासकीय दुग्धालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेता संस्थेच्या वतीने यंदा अशोक, पिंपळ, चिंच अशा विविध 200 वृक्षांची रोपे ठिकठिकाणी लावण्याचा सामाजिक कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्केटचे उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार, फुल मार्केटचे सचिव व संस्थेचे सल्लागार अजय कौसाले, सचिव योगेश बागल, खजिनदार बापूसो लोळे, संचालक तुषार भोसले, जगन्नाथ टेकावडे, हरिदास मांजर्डेकर, अमोल भाई, वीरेंद्र जाचक, समाधान जगदाळे, स्वप्नील खांडगे, राजेंद्र पवार, शंकर लोहे तसेच संस्थेचे शेकडो कार्यकर्ते व त्याचबरोबर यामधील शासनाचे दुग्ध विकास सरिता डेअरीचे व्यवस्थापक अधिकारी राजेश म्हात्रे, आशिष घोसाळकर आदी उपस्थित होते. जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ होत असून यापासून बचावाकरिता वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे फुलबाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार यांनी सांगितले. कितीतरी ठिकाणी आपल्याला कमी पाण्याचा संकटाला सामोरं जावं लागलंय आणि ते सगळं संकट येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला वर्षानुवर्ष भासणार आहे. तर त्यासाठी आमच्या सेवाभावी संस्थेने हा एक छोटासा कार्यक्रम चालू केला. मीनाताई ठाकरे फुल मार्केट मधले आहोत. त्या मार्केटचा मी उपाध्यक्ष आहे आणि त्या अंतर्गत आम्ही शिवसह्याद्री सहकारी संस्था ओपन केली आहे. याच्यामध्ये सामाजिक काम, सामाजिक कार्य, समाजसेवा म्हणून ही संस्था आम्ही ओपन केलेली आहे. आज जो वृक्षारोपणाचा आपण कार्यक्रम घेतला त्याच्यामागे काय उद्देश आहे? वृक्षारोपणचा उद्देश हाच की पावसाचा फार मोठा प्रॉब्लेम, दुष्काळ वगैरे, पाऊस पडत नाही, झाडं वाचवा, जीवन वाचवा, त्यामुळे आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. आपण त्या फूड मार्केटमध्ये आहात, ते दादर फूड मार्केट आहे आणि कुठपासून ते कुठपर्यंत आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो? आजचा आमचा हा पहिला घाट आहे. तिथे आम्ही 200 झाडे लावलेली आहेत. याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा आम्ही साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्यावर लावणार आहोत. कसं आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं याच्यामुळे वातावरणात हा जास्त तापमान जास्त वाढल्यामुळे आणि मुंबईला जास्तीत जास्त पाणी पुरवठा व्हावा, कारण आमचे हे सगळे व्यापारी हे मुंबई स्थायिक आहेत आणि आम्हाला शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या निगडीत असं हे कार्य करावं लागते किंवा आमची ही उपजीविका ही शेतकऱ्यांच्या निगडीत असते. त्याच्यामुळे आम्ही हा खोपोलीच का निवडलेला आहे, कारण इथली धरणं आणि तलाव ही भरपूर प्रमाणात भरली जावीत, त्याच्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा चांगल्या रीतीने होईल. हा आमचा एकमेव उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही एक खोपोली हे निवडलेलं आहे की जास्तीत जास्त प्रमाणात झाडं लावली जावीत, जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक वातावरणात बदल व्हावा, जेणेकरून जास्तीत जास्त पाऊस पडला पाहिजे. हा एकमेव उद्दिष्ट गाठून आम्ही इथे झाडं रोपणाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. संस्थेच्या मार्फत आज जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही जो करत आहोत तो आम्ही दादर फुल मार्केट या ठिकाणावरून या ठिकाणी सर्व व्यापारी बंधू या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आणि समाजामध्ये जी काही गरज आहे आता यावर्षी जो काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जी काही जाणवली त्या दृष्टीने आमच्या संस्थेने असा एक निर्णय घेतला की बाबा वृक्षारोपण सारखा जर समजा काही कार्यक्रम आपण राबवला तर समाज हिताचं एक कार्य होऊन जाईल. त्या हिशोबाने आम्ही ते काम हाती घेतलं आणि निश्चित भवितव्यात देखील आम्ही चांगल्या पद्धतीने हे कार्य नेहमीच समाज आणि इतरही काही जे काही समाज कार्य आहेत ती संस्थेच्या माध्यमातून आणि आमच्या फुल मार्केट मधले मासाहेब मीनाताई ठाकरे फुल मार्केट बाजारातील जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांमार्फत नक्कीच निश्चित आम्ही अगदी भवितव्यात देखील चांगल्या प्रकारे समाजकार्य कशा प्रकारे होईल यासाठी आमचे सगळेच सहकारी फुलवाले अगदी आतोनात म्हणजे अगदी मनापासून प्रयत्न करत असतात आणि सगळेजण अगदी मनापासून सहभागी होतात. त्यामुळे हे सामाजिक कार्य करणं हे शक्य होतं. धन्यवाद.